नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून चुरचुर नान। त्यासाठी 2 मोठे बटाटे उकडून स्मॅश करून घेतले आहे। त्यामध्ये किसलेले पनीर घातले आहे। त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। त्यानंतर लाल तिखट, कांदा, आलं लसूण पेस्ट, जिरं, गरम मसाला, चाट मसाला आणि कोथिंबीर घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर गव्हाच्या पिठाची एक मोठा उंडा घेऊन तो लाटून घ्यायचा आहे। त्यात लाल तिखट, थोडेसे तेल आणि मीठ घालून सर्वत्र पोळीवरती पसरून घ्यायचे आहे। त्याची रोळी करून ती मधून कट करायची आहे आणि अशा पद्धतीने पराठ्यासाठी आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। आता ही एक वाटी केली आहे मी, त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेते। व्यवस्थित स्टफिंग भरून घ्यायचे। त्याच्यानंतर अलगद हाताने मध्यम आकाराचा, खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही असा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तव्यावरती थोडे बटर किंवा तूप लावून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आपला गव्हाच्या पिठाचा खुसखुशीत खमंग असा चुरचुर नान तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।